वर्धा शहरातील रामनगर परिसरातील स्वागत कॉलनीमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट झालाय। या स्फोटात 5 जण जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे। हा स्फोट इतका भीषण होता की ज्या घरात हा स्फोट झाला त्या घराचे संपूर्ण सिमेंटच्या छताला तडे गेलेत। स्वागत कॉलनीतील रमेश कुकेकर यांच्या घरात गणेश अवचार हे भाडोत्री राहतात। त्यांनी स्वयंपाकासाठी आणलेल्या 5 किलोच्या सिलेंडरला अचानक आग लागली। आग विझवण्यासाठी शेजारी आणि घरच्यांनी प्रयत्न केले, मात्र त्या सिलेंडरचा मोठा स्फोट झाला। या स्फोटात 5 जण जखमी झालेत। जखमींना सांगवी येथे उपचारासाठी दाखल केले असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समोर आले। माहिती नाही पण कारण मी ड्युटीवर गेलो होतो आणि मला फोन आला तर मग मी आलो तिथे। तेव्हा हे पूर्ण झालं होतं घटना आणि हे मकान किरायाने दिलेलं होतं लहान। आम्हाला मिळालं पाहिजे आता ते नुकसान काय आहे। त्या सिलेंडर ते लिकेज असल्यामुळं आणि फॉल्टी असल्यामुळे हा स्फोट झाला आहे त्याच्यामुळे असं वाटतं एकंदरीत। त्यांनी ज्यावेळेस चालू केलं हे सिलेंडर त्यावेळेस लगेच म्हणजे कुठून तरी असं स्पार्किंग व्हायला लागलं, गॅस लिकेज व्हायला लागला आणि लगेच ते त्यांनी डब्बीची काडी लावली म्हणते आणि लगेच ते लावल्यावर लगेच ते स्फोट झाला याचा। पुरवठा विभागाकडून वितरित होणाऱ्या सिलेंडरवर या स्फोटाने प्रश्नचिन्ह निर्माण केलंय। 5 किलोच्या विकल्या जाणाऱ्या सिलेंडरवर प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे। तिथे सुरेश महादेवराव कुत्तरमारे हा घर मालक आहे। त्यांच्या घरी किरायानं गणेश अवचार हे राहत होते, 3 महिन्यापासून राहत होते। सकाळी 9 वाजताच्या दरम्यान 5 किलोचं सिलेंडर होतं। त्या सिलेंडरला आग लागली। आग लागल्यानंतर त्याला विझवण्याचा प्रयत्न केला। आजूबाजूचे लोक आले। विझवत असतानाच 15 ते 20 मिनिटांमध्ये त्याचा स्फोट झाला। स्फोटामध्ये 5 लोक जखमी झाले। त्याच्यामुळं तो 5 किलोचा सिलेंडर त्याच्यात लिक्विड वगैरे आहे का काय आहे तर ते अजून निश्चित झालं नाही। त्यामध्ये आपण जे एजन्सीचे मोठे सिलेंडर असते 14 किलोचे 15 किलोचे त्याच्यावर नियंत्रण आहे। असे आता म्हणजे हे कुठं प्रायव्हेट याच्यात कुठं दुकानात भेटते याचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यात येईल। सध्या बाजारात 5 किलोचे सिलेंडर विक्रेत्यांकडे खासगीरित्या सहज उपलब्ध होते। त्यामुळे अशा दुर्घटना वाढत असून यावर प्रशासनाने ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे। सुरेंद्र रामटेके, SBN महाराष्ट्र, वर्धा।